साक्री तालुक्यातील शासकीय आश्रमशाळेत विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत। सामाजिक कार्यकर्ते गणेश गावित, संदीप भोये आणि तानाजी बहिरम यांनी साक्री तालुक्यातील सिरसोला आश्रमशाळा आणि रोड आश्रमशाळे येथे भेट देऊन रोड येथील सेंट्रल किचनमधून पुरवण्यात येणाऱ्या भोजन व्यवस्थेची पाहणी केली। या पाहणी दरम्यान अत्यंत चिंताजनक बाबी निदर्शनास असल्याचा दावा करण्यात आला आहे। आश्रमशाळेला गेलो होतो आम्ही, पण तिथं जेवण झालं। परत आम्ही डायरेक्ट आपला सिरसोला आश्रमशाळेला भेट दिली। आमच्यासोबत मुख्याध्यापक आहेत, आम्ही लाईव्ह होतो, जेवण पाहिलं। जेवणमध्ये वरणमध्ये शेवगाची भाजी, पोळ्या पूर्ण कपलेल्या, पोरं खात नाही, पोरं बाहेर फेकू राहिले। आज सिरसोला आश्रमशाळेला मी भेट दिली, सेंट्रल किचन रोड या अंतर्गत। तर आज आम्ही सरांनी सर ताट कुठे आहे? ही चपाती आणि हा वरण आहे, वरणमध्ये शेवग्याची भाजी। तर असं आयुक्त मॅडम घरी खाता का मुख्याध्यापक घरी खाता का? चपाती पूर्ण थंडी घरी खाता का? आयुक्त मॅडमांनी याचं आम्हाला उत्तर नाही देव 15-20 मिनिटांमध्ये वरणमध्ये शेवगाची भाजी टाकून दिली पुरींना। पुरी काय आहे ग? वरण काय आहे? जोरात बोला, काय आहे? काय आहे? आणि काय आहे? आपण घरी खातो का? बोला, खातो का नाही खातो? नाही खात ना?